नमस्कार, मी साटम. तुम्हाला एक खूप जास्त खास गोष्ट दाखवायची होती, त्यामुळे मी आता इथे आलोय आणि हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला देवराई माहिती असेल, कदाचित माहिती नसेल तर सांगतो. देवराईलाच सेक्रेड ग्रूव्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा कम्युनिटी फॉरेस्ट रिझर्व असं सुद्धा म्हटलं जातं. तर देवराई म्हणजे सर्वात ओरिजिन जिथे फॉरेस्टचं झालंय तिथला जो पॅच होता, जो आजही लोकांनी प्रिझर्व केलेला आहे. जरी त्यामागे आज परंपरा असेल तरी सुद्धा मी थोडंसं हळू बोलतो, कारण आपण एकदम निसर्गाच्या गाभ्यामध्ये चाललोय, म्हणजे इन दी हार्ट ऑफ नेचर अशा प्रकारची ही गोष्ट आहे. तर कम्युनिटी रिझर्व किंवा सेक्रेड ग्रूव्स किंवा देवराई किंवा राई किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. दक्षिणेमध्ये तर ह्या गोष्टीला खूप वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत आणि खूप जास्त महत्त्व आहे. तशी ही देवराई आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथली तुम्ही जिओग्राफी किंवा नॅचरल हॅबिटॅट बघाल ना, तर ती थोडी वेगळी आहे. पण इथे आत्ता सकाळचे 10-11 वाजलेले आहेत, तोपर्यंत सुद्धा किती स्तब्धता आणि शांतता आहे ना, ही तुम्ही नोटीस कराल. तर नॅचरल इम्पॅक्ट सोडला तर ह्या पूर्ण देवराईवर तसा मानवी इम्पॅक्ट कुठलाही झालेला नाहीये. त्यामुळे जो प्युअरेस्ट ज्या वेळेला पृथ्वी अस्तित्वात आली किंवा त्यानंतर लगेचच जे व्हेजिटेशन उगवलं असेल त्यापैकीच हे एक व्हेजिटेशन आहे. आणि त्यामुळे मला खूप जास्त भारी वाटतं इथे यायला. आणि हा जो आनंद वेगळाच आहे त्यामुळे. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघू शकाल, जसं की वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती इथे आहे जी सहसा तुम्हाला बाहेर बघता येणार नाही. पण एकंदरीत तुम्ही इथलं व्हेजिटेशन बघाल ना, तर खूप जास्त भन्नाट आहेत. आणि ही सर्व जी मुळं वरून झाडाच्या खाली आले आहेत आणि खाली वर असं सर्व जे सायकल किंवा जी चेन निर्माण झालेली आहे ना, ते तर खूप जास्त भन्नाट आहे. आणि इथली शांतता ह्याला तोडच नाही. म्हणजे किती लेवलचं मेडिटेशन करा, काही करा, कुठेही जावा, कुठल्याही पॉडमध्ये बसा, पण इथली ही स्तब्धता आणि शांतता खूप भन्नाट आहे. तर देवरायांचं कन्झर्वेशन हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या अंतर्गत येतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट कशी आहे माहिती आहे का, तुम्ही पर्यावरणाला रोखू नाही शकत वाढण्यापासून. तर ही देवराई जितकी वाढत वाढत पुढे जाते ना, तितकी तुम्हाला जमीन सोडावी लागते. आणि जी लोक 1-1 इंचासाठी भांडणारी आहेत ती सुद्धा स्वखुशीने जमीन सोडतात. तर अशी सेक्रेड ग्रूव्स किंवा कम्युनिटी फॉरेस्ट रिझर्व्स ची कॉन्सेप्ट आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हर हर महादेव.